आजच्या दिवसाचा खेळ आपण पाहिलं त्यामध्ये बलाढ्य अशा संघांमध्ये चांगला खेळ करत साई झिराट संघाने आपलं स्थान अंतिम चारमध्ये निश्चित केलं। या तिन्ही संघांना माझी सूचना असेल की आपण आपली उपस्थिती नोंदवायचे। ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ, त्याचबरोबर गावदेवी झिराट आणि त्याचबरोबर साई झिराट, तिन्ही संघांना माझी विनंती आहे मित्रांनो, आपण आल्याची उपस्थिती नोंदवा। कारण आपण वेळेत आलात तर आपल्याला हे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे आपल्याला ठरलेल्या वेळेत आणि ठराविक षटकांचे खेळवता येतील। साई झिराट, गावदेवी झिराट आणि ज्ञानेश्वर माऊली सासवणे तिन्ही संघाने सूचना असेल मित्रांनो, आपण आला असाल तर आपली आल्याची आम्हाला इथे आल्यानंतर आपण इथे उपस्थित व्हा आणि त्याचबरोबर आपली उपस्थिती नोंदवा। त्याच दरम्यान सामन्याला आपण पाहतोय सुरुवात होते। ब संघासाठी इथे संधी आहे। सन्माननीय संतोष म्हात्रे यांचं देखील मी कौतुक करेन आणि ह्यांचा सन्मान जे होईल सुरेश काका नक्कीच मला काही गोष्टी बोलायच्यात की आपला व्यवसाय सोडून व्यक्ती ते 4 दिवस आलेले मोठी गोष्ट असते। कारण सध्याच्या काळात कोणी कुणासाठी काही करत नाही, मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी आपला काम व्यवसाय थांबवून व्यक्ती इथे आलेले आणि दरवर्षी उपस्थित असते। त्यांच्याकडून पार्श्विक आहे ब संघासाठी, तिथे ब संघाने जर ब संघातील एखाद्या गोलंदाजाने विकेट प्राप्त केली प्रत्येक विकेटला 100 रुपये आणि त्याचबरोबर जर 2 विकेट घेतल्या आणि 9 धावाच खर्च केल्या किंवा त्यापेक्षा कमी धावा खर्च केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ब संघातील प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी। यावेळेस मात्र पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पण आता एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण होते आणि त्याचबरोबर फेक अचूक नसल्यामुळे ते 3 धाव मिळतील। आणि ब संघ आणि अ संघ दोन्ही संघांसाठी मापगाव विभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय ऋतिक राजेंद्र पाटील यांच्याकडून दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही संघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी। फलंदाज षटकार लागला तर त्यासाठी 500 रुपये आणि गोलंदाजाने विकेट प्राप्त केली तर त्याच्यासाठी देखील 500 रुपये कॅश प्राइज असेल। चांगला चेंडू कोलवट टप्प्याच्या चेंडूला खेळून काढला, अक्षरशः खोदून काढला, इथे एक धाव पूर्ण केली जाते। बघा क्रिकेट म्हटलं ना, क्रिकेटमध्ये किंबहुना मी तर म्हणून अलिबागमध्ये बरेच धनवान व्यक्तिमत्व आहेत, मात्र केवळ धनवान असणं आवश्यक नाही तर ती देण्याची दानत देखील आवश्यक आहे। असेच काही धनवान आणि त्याचबरोबर दानशूर अशी व्यक्तिमत्व आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे खेळाडू मित्रांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी पार्श्विक लावतात। ऋतूसाठी प्रत्येक षटकाला 200 रुपये कॅश प्राइज असेल ते म्हणजे सन्माननीय सुरेश म्हात्रे अध्यक्ष आहेत मंडळाचे, त्यांच्या माध्यमातून चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव मिळते। अ आणि ब हे दोन्ही संघ इथेच खेळलेले आहेत, सरावी करतात, काही खेळाडू अ संघात ही कामगिरी चांगली केली, आज ब संघात खेळताना ते पाहायला मिळतात। त्यामुळे दोन्ही संघांना माहिती आहे कुठे चेंडू मारला किती धाव येतील, त्यामुळे हा सामना रंगतदार होईल अशीच अपेक्षा आपण करूया। या सामन्यासाठी आपण पाहिलं तर सन्माननीय बघा या सामन्यासाठी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। कुमारी निष्का शुभम नाखवा आणि कुमारी खुशी कुमार नाखवा यांच्याकडून जर जो फलंदाज सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकेल त्याला तब्बल 500 रुपये कॅश प्राइज आहे। बघा मी आधीच म्हटलं धनवान असणं नाही तर दानच असणं देखील आवश्यक, असे दानशूर व्यक्तिमत्व आमच्याकडे आहेत, त्यांनी पार्श्विक लावलंय। संघ आपला नाही तरीही बघा खेळाडू मित्रांना प्रोत्साहन करणं आवश्यक आहे। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 9 धावा। सन्माननीय निलेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी ब संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। बघा बक्षिसांची खैरात इथे आहे। अ आणि ब दोन्ही गावातीलच संघ आहे आणि दोन्ही संघांची कामगिरी चांगली जास्तीत जास्त चांगली व्हावी यासाठी आपण पाहतोय इथे पार्श्विक बक्षिसांच्या स्वरूपात लावली जात आहेत। निकेश आला, निकेशच्या पहिल्या चेंडूवरती आडव्या चेंडूला खेळून काढलाय, एक धाव इथे मिळेल, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहिला तर चेंडू हातात ठेवला इथे क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा फायदा फलंदाजीने उचललाय।
2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या एकूण झाली आहे 11 धावा. बघा षटकारासाठी फलंदाजांना आपण पाहिलं तर 200 कॅश प्राइज असेल सन्माननीय सुरेशजी माते जे अध्यक्ष आहेत मंडळाचे त्यांच्याकडून. तर विकेटसाठी गोलंदाजाला आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी 500, त्याचबरोबर राजेंद्र पाटील यांच्याकडून 500 आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर निलेश बैलगाडा सम्राट निलेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि सलग 3 चेंडू 3 षटकार फलंदाजी कोणत्याही ठोकले तर कुमारी निष्का शुभम नाकवा आणि कुमारी खुशी कुमार नाकवा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बघा काय पार्श्विक लावली जात आहेत. आत्तापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावसंख्या लागले 12 धावा. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या. या षटकात आत्तापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या, जिथे पहिल्या चेंडू दुहेरी धावा आली, त्यानंतर एकेरी धावा आपल्याला पाहायला मिळाली. ऋतुज आणि हर्षल सेन्सिबल क्रिकेट खेळतात, एकेरी दुहेरी धावांमध्ये डील करतायत. मोठा शोक खेळण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न यशस्वी देखील होईल. चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर फरार. षटकार आणि या षटकाराने आपण पाहतोय हर्षलने धावा देखील जमवल्यात आणि काही क्षणातच 500 कॅश प्राइज इथे सन्माननीय ऋतिक राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ते सुपूर्द केलं जाईल. आणि पुढील 2 चेंडू 2 षटकार आले तर 500 कॅश प्राइज नक्कीच प्राप्त होऊ शकतं. यावेळेस चेंडू डाऊन द लेग साइड. दबाव दडपण प्रेशर हे नक्कीच आहे, कारण घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायचं आणि तेही आपल्या साथीदारांसमोर खेळायचं आहे. त्यामुळे एक वेगळीच रोमांचकता या सामन्यात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. चांगला चेंडू स्लोअर वन चेंडू पिक करता आला नाही. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. हाच चेंडू आपण लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनच्या दिशेला खेळून काढला असता फलंदाजांनी ते इथे मोठा स्ट्रोक आला असतात. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू झालेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 4 षटकाचा सामना आहे. इथे स्ट्रोक तर चांगला आहे. झेल होणार का? चेंडू पर्यंत आला, मात्र झेल त्याला टिपता येत नाहीये. हर्षलला इथे जीवदान लाभतं आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाज हर्षल रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अतिघाई संकटात मी नाही असंच म्हटलं जातं ना. आणि इथे जर मैदानात जशा प्रकारे झालं तर असं म्हणावं लागेल नजरहटी दुर्घटना घटी, कारण एक फलंदाज पुढे सरसावला, दुसऱ्या फलंदाजाचं लक्ष नव्हतं, कॉलिंगची कमतरता आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात हर्षलच्या खेळीचा इथे अंत होतोय. एक षटकारनिशी आपण पाहिलं तर हर्षलने 13 धावा जमवल्या आणि एक चांगली खेळी करून तो एक चांगली सुरुवात करून आपल्या संघासाठी तो इथे तंबूच्या आशेला माघारी परतलाय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋतुज, नॉन सेकंडवर न्यू बॅटर कुणाल. स्लोअर वन चेंडू होता. या चेंडूला कव्हरवरून खेळायचं होतं. बॅटची कडाकी चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळेल. धावसंख्या एकूण झालेली आहे 21 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 21 अशी धावसंख्या. एक मजबूत स्थितीत आपण पाहतोय अमरदीप कुळगाव या संघाला. धावसंख्या 21 झाले 21. पहिल्या षटकात आले होते 9 धावा. हे षटक काहीसं महागडं आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकात आपण पाहिलं तर धावा आल्यात त्या म्हणजेच 12 धावा. आत्ता चालल्या खेळाडूंसाठी किंवा आत्ताच आमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रेक्षक वर्गासाठी यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो अमरदीप योग क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 हा स्पर्धेचा 4था आणि अंतिम दिवस आणि एक महत्त्वपूर्ण लढत. 4था क्वार्टर फायनलचा सामना म्हणजे 4था उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण पाहतोय. आत्तापर्यंत 3 संघ क्वालिफाय झालेत या स्पर्धेमध्ये, जिथे पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली सासवड संघ, दुसऱ्या दिवशी गावदेवी झिराट संघ आणि तिसऱ्या दिवशी कालच्या आपण पाहिलं तर बलाढ्याचा साई झिराट संघ. हे 3 संघ क्वालिफाय झालेत आणि त्यानंतर 4था संघ कोणता असणार यासाठीचा सामना. एका बाजूला अमरदीप कुळगाव दुसऱ्या बाजूला अमरदीप कुळगाव ब. जिथे टॉस झाला अमरदीप कुळगाव ब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 1 गडी बाद 21 अशा धावसंख्येवरती आपण पाहतोय अमरदीप कुळगाव या संघाला. संकेत आलाय. संकेतचा हा पहिला चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती वाईडचा इशारा येतोय डाऊन द लेग साइड. चेंडू हवेत आहे. झेल होणं कठीण आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेला. चांगला टायमिंग स्ट्रोक खेळला जातोय, चांगली प्लेसमेंट आणि या चौकाराने आपण पाहिलं धावसंख्या झाली 26 धावा.
चेंडू हवेत, झेल होणं कठीण, कारण आधीच आपण पाहिलं क्षेत्ररक्षक दूर होता, प्रयत्न त्यांनी नंतर केले मात्र झेल होत नाहीये. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळाली. 21 धावांनी आपण पाहिलं एकूण धावसंख्या झालेली आहे 27 धावा. संकेत आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये दोन सामन्यामध्ये संकेतने आतापर्यंत 5 ते 6 विकेट प्राप्त केल्या, चांगली गोलंदाजी केली. मात्र इथे प्रतिस्पर्धी संघामध्ये आपल्याच गावातील खेळाडू तिथे मात्र त्याच्या चांगली गोलंदाजी, शार्प टर्न आपण पाहतोय. कुठेतरी फिरकी पाहिली ना तर मला नक्कीच आठवण आली ती म्हणजेच शेन वॉर्नची. ज्या प्रकारे तो लेग स्पिन टाकायचा, ज्याप्रमाणे त्याने बऱ्याच वेळेला लेगस्टिकच्या बाहेर पडले चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळवलेत, अशाच पद्धतीचा चेंडू टाकतोय संकेत मणिलाल. मात्र आपण पाहतोय एक अप्रतिम चेंडू. यावेळेसचा चेंडू या चेंडूला खेळून काढला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जो पद्धत चेंडू फील्ड केलं जाईल एकच धाव मिळेल. धावसंख्या 21 धावने आपण पाहिलं. धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 30 षटक आपण पाहतोय आतापर्यंत. 30 षटकातील 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 षटक प्रगतीपथावर. यानंतर येणार एक षटक. त्यामुळे चांगल्या धावसंख्येची वाटचाल करायला सुरुवात केली असं मी म्हणेन अमरदीप कुळगाव या संघाने. 28 धावा झाल्यात. पुढे सरसावा चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, ह्यूज वन, षटकार. या षटकाराने पाहिलं धावसंख्येकडे जाऊन पोहोचते म्हणजे 34 धावा. बघा बदल आहे त्याचा, फुटवर्कचा कसा वापर केला जातोय. आणि या षटकाराने नक्कीच ऋतिक राजेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सन्माननीय सुरेश म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज असेल ते म्हणजे फलंदाज ऋतुजला. आणि इथे आपण पाहिलात काय टायमिंग आहे, काय प्लेसमेंट आहे. कॉपी बुक स्टाईल मध्ये लगावला स्ट्रोक. सारखा सारखा पाहावा लागेल असा स्ट्रोक आपण पाहतोय. संकेतच्या अंतिम 2 चेंडूवरती त्याला आसमान दाखवण्याचं काम केलंय. 2 चेंडू 2 षटका ठोकलेत आणि आता आपण पाहिलं एका मजबूत स्थितीत येतोय तो म्हणजेच अमरदीप कुळगाव हा संघ. धावसंख्या झाली 40 धावा. या षटकात तब्बल 2 षटकार आणि एका चौकानीशी 19 धावा फटकावल्या गेल्यात. एक महागड षटक संकेत संपल्यानंतर आपण पाहतो एक अनुभवी गोलंदाज प्रवीण मात्र आपण पाहतात गोलंदाजीसाठी येत आहेत. फिरकी गोलंदाज, एक असे गोलंदाज जिथे चेंडूला कधी टर्न करायचे, कधी चेंडूला कधी स्लोअर वन मध्ये टाकायचे. आणि बघा आपण बऱ्याच वेळेला पाहिलं तर एका संघामध्ये खेळताना पिता पुत्रांची जुळले, इथे मात्र प्रतिस्पर्धी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिथे अनुभवी गोलंदाज प्रवीण म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि त्यांचा सुपुत्र आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच कुणाल. आणि खऱ्या अर्थाने आता बघायचं ह्या लढतीमध्ये काय घडतंय, ही चुरच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती झेल बाद होणं कठीण आहे. चेंडू खूप दूरवर आहे. मात्र बघा अनुभव म्हणतो ना बाप बाप होत आहे असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्याच चेंडूवरती कुठे पुत्र असला तरी त्याच्यासाठी जो चेंडू टाकला होता, एक सापळ असला होता, पहिल्याच चेंडूवरती त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो खरं म्हटलं ना आपले किती चांगले संबंध असले, आपले मित्र असतील किंवा आपले रिलेटिव्ह जरी असले ना, ते क्रिकेटमध्ये जी आपण ज्या पद्धतीने खेळतो, इथे चांगला चेंडू, चेंडूला दिशा दाखवल्या कव्हरपॉईंट क्षेत्ररक्षक पुढे सरसावत चेंडूला फील्ड करतो. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि फेक अचूक नसल्यामुळे सहज इथे 2 धावा पूर्ण देखील होत आहेत. क्रिकेट खेळताना मित्रांनो क्रिकेटर्समध्ये जी आग असते ना, जी धोस असते ना, आपण पाहिलं ती नेहमीच आपल्याला अनुभवायला मिळते. कारण प्रत्येक खेळाडू आपल्या जीवाचं रान करतो आपल्या संघासाठी काही करून दाखवण्यासाठी. या 2 धावाने धावसंख्या झालेली 43 धावा. इथे चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. आज मात्र ऋतुज राजू म्हात्रेची आपण एक आक्रमक आकर्षक खेळ पाहतोय जिथे जागून स्टँड अँड डिलो पद्धतीत काय चेंडूला भिरकवलं. बघा असं वाटले नव्हतं चेंडूने अशा पद्धतीने बाहेर जाईल. चेंडूला केवळ भिरकवलं, चांगल्या टाइमने चेंडूला खेळून काढले. धावसंख्या झाली 49 धावा. ऋतुजच्या बॅटून येणार हा 3रा षटकार. चेंडू हवेत आहे. क्षेत्रशी चेंडूच्या खाली येण्याच्या प्रयत्नात मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत सलग 2रा षटकार येतोय. 4था षटकार. षटकांची आतिषबाजी फारवर्क्स प्रमाणे इथे षटकांची आतिषबाजी पाहायला मिळते. म्हणजे ऋतुज राजू म्हात्रे या फलंदाजाकडून. आणि धावसंख्या 50 पार गेलेली आहे. धावांचं अर्धशतक धावफलक झळकलंय. धावसंख्या 55. यावेळेस चांगला चेंडू. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली जाते. 2ऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आहे.
आणि या प्रयत्नामुळे पाहिलं तर कुणालने मात्र आपली विकेट बहाल केले. रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय कुणाल इथे बाद झाले कारण ऋतुजला स्ट्राईकवर आणलाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 56 धावा. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 4 षटकांनिशी 32 या वैयक्तिक धावसंख्येवरती ऋतुज राजू मात्र फलंदाज स्ट्राईकवर. आणि इथे पण पाहतोय अजून एक मोठा स्ट्रोक येणार का, निश्चितच येतोय. षटक पूर्ण झाले आपण पाहतोय. एका रांगेत मैदानातून बाहेर यायचंय. जरी आपली स्पर्धा असली तरी शिस्त ही प्रत्येकाला आहे, नियम प्रत्येकाला आहे. या षटकाराने आपण पाहिलं तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे एकूण 62 धावा. ऋतूच्या खेळीचा आपण विचार केला तर तब्बल 38 धावांची एक आकर्षक खेळी त्यांनी साकारले आणि त्याच्या खेळीच्या बळावरती आपण पाहतोय चला पुढील जे क्वालिफाय झाले तिन्ही संघ आहेत. चला कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचंय. साई झिराड संघाचा कर्णधार, ज्ञानेश्वर माली सासवणे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर गावदे झिराड संघाचा कर्णधार, तिन्ही संघांनी इथे उपस्थित व्हायचंय. आणि हा नियम आहे, लक्षात घ्या मित्रांनो, पुढच्या 10 मिनिटांमध्ये तिन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित हवेत. ज्ञानेश्वर माली सासवणे संघाचा कर्णधार, त्यानंतर साई झिराड संघाचा कर्णधार आणि गावदे झिराड संघाचा कर्णधार. मित्रांनो ही सूचना आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे. आपण जरी इथे उपस्थित नसाल तरी आपल्यापर्यंत माझा आवाज नक्कीच जातोय. 10 मिनिटांमध्ये तिन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित होणं आवश्यक आहे. आणि आपण पाहिलं गेले कित्येक वर्षानंतर आपण सुजय म्हात्रे याला पाहतोय, पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 3 दिवस त्याला इच्छा होती पंचगिरी करण्याची, मात्र 4थ्या दिवशी त्याची इच्छा इथे पूर्ण होते आणि तो पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय मुख्य पंच भूमिकेत मंडळाचे खजिनदार आपल्याला पाहायला मिळत आहेत, सन्मान्य किरण परशुराम म्हात्रे. ते देखील बरेच वर्षांनी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. ज्यांचे वडील आपण पाहिलं ना, सन्मान्य किरण म्हात्रे यांचे वडील हे परशुराम म्हात्रे आपण पाहिलं तर या मंडळाचे आधारस्तंभ होते. बरेच वर्ष तरी सल्लागार म्हणून ते राहिले, बरेच वर्ष तरी चांगलं कामगिरी केली. आणि आज जर आपण पाहिलं ना तर आज जे मंडळ आपण पाहतो ना, त्याआधी खऱ्या अर्थाने या मंडळाला सावरण्याचं काम, हे मंडळ पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यानंतर ही ते काही वर्ष सल्लागार म्हणून देखील राहिले आणि त्यानंतर तोच वारसा आपण पाहिलं तर सन्मान्य सुरेश म्हात्रे असतील, सन्मान्य किरण म्हात्रे असतील, सन्मान्य राजू म्हात्रे असतील, सन्मान्य संतोष म्हात्रे असतील, सन्मान्य गीतेश म्हात्रे असतील, या सर्वांनी तोच वारसा पुढे घेऊन गेलेत. वळूया सेकंड इनिंगकडे. पहिला चेंडूवर पाहतोय, पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक खेळता आला नाही. निराशा सपशेल पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे संकेतच्या चेहऱ्यावरती. सामना आहे आणि आम्हाला जिंकायचं या उद्देशाने आपण पाहतोय सलवण्यांची जोडी मैदानात आले. संकेत मात्र बाळा आपण पाहतोय स्ट्राईकवर 9 सेकंडवर, ज्याला मी नेहमीच अमरदीप कुळगाव संघाने रणमिशी असं म्हणतो, असा परेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पहिले षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पहिल्या चेंडू 1 धाव मिळाली, मात्र दुसरा चेंडू इतका वेगवान की या चेंडूवरती कोणत्याही बॅट अँड शॉटचा संपर्क होत नाहीये. विजयासाठी आपण पाहिलं तर 62 धावांचं एक तगडं आव्हान अमरदीप कुळगाव संघाने अमरदीप कुळगाव ब संघासमोर ठेवलंय. आता पाहायचं अंतिम 4 मध्ये दाखल होणारा चौथा संघ कोणता असेल. यावेळेस चांगला चेंडू, गती परिवर्तन, स्लोअर वन चेंडू, पहिले दोन्ही चेंडू वेगवान आणि त्यानंतर गती परिवर्तन केलं. फलंदाजाला चकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा
धाव फलकावर लागलेला आपण पाहतोय. अक्षय मात्रे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. इथे पुढे सरसावत अक्षयच्या चेंडूला भिरकावलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. खेळ संपला नाहीये कारण अजूनही आमची फलंदाजी शिल्लक आहे हे दाखवतोय संकेत मात्रे बाळा. पुढे सरसावत बघा काय चेंडूला योग्य त्या दिशेला भिरकावलाय. क्रिकेट म्हणजे एक आर्ट आणि त्यामधील बॅटिंग हा एक पार्ट आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला पदलालित्य त्याचबरोबर योग्य ते टायमिंग प्लेसमेंट आणि पूर्ण ताकदीचा वापर केला तर नक्कीच चांगल्या धावा फलंदाज बनवू शकतोय. इथे लॉंग ऑफला चेंडूला खेळून केलं जात आहे मात्र निमिष आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळाली आहे 21 धावेने. एकूण धावसंख्या झालेली आहे 9 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. दोन्ही संघातील खेळाडूंना संधी आहे. जर आपण पाहिलं प्रत्येक षटकासाठी ऋतिक राजेंद्र पाटील यांच्याकडून 500 मध्ये कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर 200 मध्ये कॅश प्राइज सन्माननीय सुरेशजी मात्रे यांच्याकडून. चेंडू हवेत आहे. झेल टिपणं कठीण कारण क्षेत्रशी दूरवर. एकच धाव इथे मिळेल. परेश मात्रेचा झंझावात त्याची आक्रमकता इथे पाहायला मिळणार का? कारण परेश मात्रे एक असा फलंदाज आहे ज्याने एक काळ गाजवलाय आपल्या संघासाठी. अमरदीप कुळगाव संघाची जी पार्श्विक आपण गेल्या काही 5 ते 10 वर्षामध्ये किंवा त्याच्या आधी पाहतो ना त्यामध्ये तुम्हाला एक नेहमीच एक नाव उज्ज्वल होताना पुढे येताना पाहायला मिळतं ते म्हणजेच परेश मात्रे. आपल्या संघाला एक खाती सामना जिंकण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आज मैदानात पुन्हा एकदा तीच आक्रमकता तीच विध्वंसकता दाखवणार काय पाहायचं. पहिल्या षटकाखेरीस 62 धावांचा पाठलाग करतो आपण पाहतोय. अमरदीप कुळगाव ब संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 10 धावा. 10 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. एका बाजूला अनुभव दुसऱ्या बाजूला युवा जोश ससत रक्त आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षात केलेली सातत्यपूर्ण कामगिरी पाहायचं. यामध्ये कोणता खेळाडू सरशी साधतोय. एका बाजूला बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला परेश मात्र स्ट्राईकवर. दुसऱ्या बाजूला आपल्या डावखुऱ्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजी चांगल्या गोलंदाजी तिफळा उद्ध्वस्त करणारा निमिष मात्रे. यावेळेसचा चेंडूला भिरकावल्या क्षेत्ररक्षण तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि आपण पाहतोय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला ना याचं कारण पाहिलं तर ताकद पॉवरफुल हिट केला होता. जोरदार प्रहार केला होता आणि त्यामुळे चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर. मी आधीच म्हणतोय सामन्यात बरंच काही शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये अंतिम चेंडू टाकल्याशिवाय किंवा विजय धाव घेतल्याशिवाय भाकीत करू नका की कोणता संघ जिंकेल. या चौकारने धावसंख्या होते ती म्हणजे एकूण 14 धावा. निमिष पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. या चेंडूला खेळून काढल्या मिडविकेटच्या शेतात तिथे क्षेत्ररक्षक कल्पेशला पण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षक आहे. आजच्या दिवशी पण पाहिलं तर 2 सामने झाले मात्र तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडे पहिला चेंडू गेलाय. मात्र नेहमी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण कल्पेश देखील करत असतो. कल्पेश मनोहर मात्रे आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची संभाव्यता मात्र क्षेत्रशी दूरवर त्यामुळे एकच धाव मिळेल. एकाच घरातील आपण पाहिलं तर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे निमेश असेल संकेत असेल साहिल असेल त्याचबरोबर ऋतुज असेल आणि कल्पेश असेल. बघा ही युनिटी आहे ही एकता आहे आणि हे भाऊ आपण पाहतोय. आणि अजून आपण पाहिलं तर हर्षल आणि आदित्य हे देखील आपल्याला एका घरातून पाहायला मिळतात. मात्र ही भावंड बघा कशा एकीने एक संघ बनवून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. इथे मात्र ट्रिमेंडस स्ट्रोक आज मात्र बॅट टळपणार असंच चिन्ह पाहायला मिळत आहेत. फलंदाज परेश मात्रेच्या बॅटनं आलेला षटकार आणि बघा मित्रांनो बाउंड्री लाईनच्या बाहेर जवळ पाहिलं ना सन्माननीय संतोष मात्रे उपाध्यक्ष यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर परेशसाठी पार्श्विक असणार आहे. कारण या खेळाडूंनी एक काळ गाजवलाय आणि मित्रांनो जो व्यक्ती काळ गाजवतो त्याचा नामोल्लेख होणं आवश्यक आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये बघा जे खेळाडू जे नावावर रुपाला येतात ना त्यांच्याकडे आपण एक पाहिलं तर त्यांच्याकडे असलेली नम्रता हा देखील एक गुण असतो की ज्याच्यामुळे ते चांगला खेळ करतात. आपल्या सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट ठेवतात. या षटकासाठी रिक्षावाले संजय मात्रे यांच्याकडून 200 कॅश प्राइज येत आहे. यावेळेसचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. उजव्याच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. बघा आधुनिकता मी का म्हणतोय कारण इथे आपण पाहिलं तर ओल्ड फॅशन खेळात थोडासा परेश मात्रे उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला सफल होत नाहीये तितकासा आणि यंदाच्या आपण पाहिलं आधुनिक क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चेंडू टाकून
धावा रोखल्या जात आहेत आधुनिक क्रिकेटमध्ये, म्हणजे यंग गोलंदाजांकडून. इथे एक धाव मिळाली 21 धावेने. षटकाची सांगता होते. षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 2 षटका अखेरीस 62 धावांचा पाठलाग करताना अमरदीप कुलगा ब संघाची ती म्हणजेच बिनगडी बाद 23 धावा. सन्माननीय संतोष म्हात्रे उपाध्यक्ष यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज मागील षटकारासाठी, आणि त्याचबरोबर सन्माननीय संजय म्हात्रे रिक्षावाले यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज परेशला मागील षटकारासाठी येणार आहे. आणि या पूर्ण इनिंगसाठी पार्श्विक असणार आहे सन्माननीय संजय म्हात्रे रिक्षावाले यांच्याकडून, आणि त्याचबरोबर सन्माननीय संतोष म्हात्रे उपाध्यक्ष यांच्याकडून. गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच साहिल. साहिलला नक्कीच चांगलं षटक करणं आवश्यक आहे या षटकात. इथे पहिल्या चेंडूवरती मिस्टर सुख चेंडू हवेत. अक्षय चेंडूच्या खाली ते झेल सुट्ट दुसऱ्या धावायचा प्रयत्न मात्र होत नाहीये. एकच धाव घेतली जाते. कुठेतरी असं वाटलं तर परेशला देखील चेंडू हवेत गेलाय, झेल टिपला जाईल, मात्र अक्षयच्या हातून इथे झेल निसटतोय. जर जोपर्यंत अक्षय चेंडूपर्यंत आला थोडंसं धावला होता आणि त्यानंतर पाहिलं बॅलन्स सावरता आला नाही, तोल सावरता आला नाही आणि झेली टिपता आला नाहीये. परेशला इथे जीवदान लाभतंय. संघाची धावसंख्या झाली अमरदीप कुलगा ब संघाची 24 धावा. संकेत मात्र स्ट्राईकवर. यावेळेसचा चेंडू पंचांचा इशारा येतो तो म्हणजे वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळेल आणि या अवांत धावाने एकूण धावसंख्या होते 25 धावा. अमरदीप कुलगा अ विरुद्ध अमरदीप कुलगा ब या दोन संघामध्ये होणारी लढत आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत आहे. इथे लोअर फुलटॉस चेंडूला भिरकावला मात्र थेट निवडले ते म्हणजे ऋतुजला, आणि फलंदाज संकेत मात्रेची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. न्यू बॅटर निकेश मैदानात येईल. ऋतुजचा आत्तापर्यंत मला वाटतं या स्पर्धेतील हा 5वा ते 6वा झेल असावा. आत्तापर्यंत त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकाच सामन्यात 3 झेल पकडले होते, एका सामन्यात 2 झेल पकडले होते, आणि त्यानंतर आलेला हा 6वा झेल. बघा केवळ फलंदाजीने ते क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथे बॅटची कडा होती मात्र यशस्वीला झेल टिपणं सोपं नाहीये. फलंदाजीसाठी आपण पाहिलं ना तर फलंदाज निकेश नरेश थळे आपण पाहतोय, आणि नरेश थळे हे माजी गोलंदाज होते, त्याचबरोबर फिरकी गोलंदाज आणि त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू. गेले मागील काही वर्षांमध्ये आपण त्यांचा खेळ पाहिला तर त्यावेळेस नक्कीच त्याने ऑलराऊंड परफॉर्मन्स केला होता. त्यांचा सुपुत्र मैदानात आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. आपल्या वडिलांप्रमाणेच तो देखील अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान आलेला निर्धाव चेंडू लोअर फुल टॉस चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमार्शच्या बाहेर. बेघेट षटकार. दे धक्का घे चक्का या पद्धतीत लगावलेला स्ट्रोक आपण पाहतोय, कारण या चेंडूवरती अशा प्रकारचा स्ट्रोक आवश्यक होता. लोअर फुलटॉस चेंडूला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि षटकार लगावला. आणि आपण पाहिलात ना अग्निशमन दलामध्ये असल्यामुळे बघा खूप अचूकता त्यांच्या खेळामध्ये देखील पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडाके चेंडू जाते डिक्लेअर झोनमध्ये. एकेरी धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 32 झालेली आहे. याचा अर्थ आता अंतिम षटकात विजयासाठी 6 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 30 धावा. परेश मात्र इथे पुन्हा एकदा इतिहास असणार का? संधी तर नक्कीच आहे. घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, लाईव्ह टेलिकास्ट. आत्तापर्यंत जेवढा खेळ त्याने आधी केला तेव्हा कधीच थेट प्रक्षेपण त्याला लाभलं नाही, त्याच्यामुळे त्याचा खेळ अनुभवता आला नाही. मात्र आज आपलं नाव पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावरती सोनेरी अक्षरात लिहिण्याची सुवर्ण संधी परेश मात्रे या फलंदाजाकडे. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. माफ करा चुकीची दुरुस्ती. 62 धावा झाल्यात. 63 धावांचं लक्ष्य आहे. 63 धावांचं लक्ष्य आहे. अंतिम षटकात 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. माफ करा चुकीची दुरुस्ती. आणि आता अंतिम षटकात पाहूया पुन्हा एकदा परेश मात्रेची आक्रमकता पाहायला मिळणार का? कारण समोर आपण पाहिलात
तेवढाच वेगवान गोलंदाज आदित्य सुरेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. एक आपण पाहिलं तर यंग टॅलेंट वेगवान गोलंदाज, खऱ्या अर्थाने कोलगाव एक्सप्रेस म्हणून देखील मी या गोलंदाजाचं वर्णन करेन. जेवढा वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे, बराच वेळेला आपल्या चेंडूवरच्या गतीने तो फलंदाजांना बाद करतो आणि कधी कधी तर डोळ्यांचं पाहणं फिरण्याच्या आधीच त्याचा चेंडू हा यष्टीरक्षेच्या हाती पोचलेला आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धाव आलाय, 5 चेंडू आणि 31 धावा. या चेंडूला खेळून काढलाय ते म्हणजेच करपंच दिशेला. पण पाहिलं तर एक प्लेअर आम्ही रिप्लेस केलेला पाहतो. या बैलगाडी सम्राट सन्माननीय निलेश यांचा सुपुत्र सिद्धू आपण पाहतोय. सिद्धूने जर झेल पकडला ना, सिद्धूसाठी सन्माननीय सुरेश म्हात्रे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असेल. निकेशला षटकाराला सन्माननीय संचित पाटील यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे. निकेशने षटकार लगावला तर मात्र इथे काय घडतंय बघा. आदित्य इथे वेगावरती नाही तर अचूकतेवरती भर देतोय. तिन्ही चेंडू जे त्यांनी केले त्यामध्ये वेग नाहीये, मात्र टप्पा अचूक आहे आणि त्याबरोबर चेंडूची बोटं फिरवली जात आहेत आणि या स्लोअर वन चेंडूचा चांगला वापर केला जातोय. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, नोचा इशारा येतोय आणि आपण पाहिल्यानंतर आपण मैदानात लेग अंपायर बघतो ना, त्यांना बघितल्यानंतर आपल्याला नक्की थोडेसे डेव्हिड शेफर्ड यांची आठवण येते. जर आपण पाहिलं तर ते देखील थोडेसे धष्टपुष्ट असे होते आणि हाईट देखील कमी होती आणि आमचे उपपंच आपण पाहिलं तर ते देखील सुजय म्हात्रे तशाच पद्धतीत पाहायला मिळतात. डेव्हिड वूनची देखील आठवण येते इथे. आणि फलंदाजी करत असताना त्याने देखील चांगले स्ट्रोक खेळलेले आहेत, षटकार लगावलेत. मांडवा जेट्टी येथील मैदानात एका स्पर्धेत जवळ पाहिलं तर एका गोलंदाजी नक्कीच माहिती येते साई झिराट संघाचा. या फलंदाजाविषयी सांगायचं झालं आपण नक्कीच उपपंचांविषयी म्हणतोय. सुजय म्हात्रे यांचा देखील इतिहास आहे. त्यांनी देखील एका षटकात तब्बल 5 षटकार लगावले होते. यावेळेसचा चेंडू इथे एकच धाव मिळेल. निकेशच्या बॅटच्या चेंडूचा संपर्क होत नाही. समोर संजित म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपये कॅश प्राइज आहे जर षटकार लगावला गेला तर. 5 चेंडू झालेत. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ इथे शिल्लक असणार आहे. परेश म्हात्रे अंतिम चेंडू एखादा आकर्षक स्ट्रोक खेळणार का? बऱ्याच कमी वेळा त्याच्याकडून आता खेळ पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, 21 धाव मिळेल. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय.